शिवा हा ये लवकर चल. आशू ऐक ना हा आत्ता जायची गरज आहे का? अच्छा, तू मला जेव्हा बाहेर घेऊन जायचीस आणि मी हेच म्हणायचो तेव्हा तू माझं ऐकायचीस आणि मी यायचो मुकाटपणे. अबे ऐक तेव्हा काहीतरी काम असायचं म्हणून जायचो आपण. अच्छा. कळलं ना, कुणाला तरी गरज असायची. मग आत्ता माझी गरज आहे, माझी इच्छा आहे बाहेर फिरायला जायची. चल बस पटकन पटकन बस चल. तू नाहीच ऐकणार ना? नाही. ठीक आहे. काय मग कसं वाटतंय? भारी वाटतंय एकदम. शांत आहे ना? मला माहिती आहे शांतता कशी बनवायची, क्रिएट करायची. ओके ओके. फार मजा आली. थँक्यू सो मच. तू खूप स्पेशल केलास माझा बर्थडे. पण आशू, तू पण माझा बर्थडे खूप भारी प्लॅन केला होता. म्हणजे 25 गिफ्ट काय, सरप्राईज काय. सॉरी का? हाती खाल्ली मी. आशू अरे ते गैरसमज झाले म्हणून. पण तुला तर माझा बर्थडे खूप भारी करायचा होता की नाही? हा दॅट इज ट्रू. मग आशू, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल की. तू सीताईशी जसं बोलतो वागतोयस हे मला नाही आवडत आहे. जाऊ दे ना तो विषय आता कशाला, काहीतरी दुसरं बोलूया. आशू पण तुझं चुकतंय असं नाही का वाटत तुला? शिवा, आपण दोघं इथे आज आलोय आत्ता असे शांतता अनुभवायची आपल्याला म्हणून आलोय. सो हे नको ना, जाऊ दे. पण सीताईशी असं वागून तुला शांतता मिळेल असं वाटतंय का? हे बघ शिवा, ती इथे आली आणि मी तिला एवढंच सांगत होतो की ते जसं घर आहे आपलं तसंच हेही घर आहे माझ्यासाठी माझं. अरे पण आशू, आपल्या आईशी कोण असं वागतं का? अगं मला नाही आवडलं आशू. हे बघ, ती जे काही बोलत होती ना ते सगळं तुझ्या चांगल्यासाठीच होतं. आणि मग ती इथे नेहमी येऊन तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा इन्सल्ट करते, ते चालतं? त्यात काही चुकीचं नाहीये. काय बोलते शिवाय? ऐक ना, हे सगळं जाऊ दे, झालं ते झालं, सोडून दे. आता आपण दोघं इथे आलोय, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायचा आहे. हा फक्त वेळ मला तुझ्याबरोबर घालवायचा आहे. दॅट्स इट. ओके? ठीक. हा, विषय नाही काढत मी. आईस्क्रीम खायचा? आईस्क्रीम? आईस्क्रीम खाऊया. चल ना, चल ये आशू, ये अरे आशू. ये ग, आईस्क्रीम खायला चल. दादा 2 आईस्क्रीम द्या ना. कसं काय प्लॅन केलं सगळं तू? केला आता तो, तुला कशाला सांगू मी? तो नाही सांगणार. यार थँक्यू दादा. ऐक ना, तू ओकेच ना? तुला राग नाही आला ना मी बोललो ते? कारण एक ना एक दिवस आपली जी आता परिस्थिती आहे ना ती बदलणार आहे. आपण इथनं बाहेर पडू, एका चांगल्या घरात जाऊ, मग भाऊंना आणि आईला जरा बरं वाटेल. त्यांना काळजी जी आत्ता वाटते ती कमी होईल एकदम. आणि तू गैरसमज नको करून घेऊ. म्हणजे आत्ता आपण जिथे राहतोय तेही आपलं घरच आहे, आपलं गॅरेज. पण आपण ज्या घरात जाऊ ना ते घर आपलं असेल, आपण कमवलेलं असेल आपल्या मेहनतीने, 4 भिंतींचं असेल. तिथे आपण नवीन नाती तयार करू, आठवणी तयार करू. शिवा, जेव्हा तू त्या घरात जाशील ना माझा हात धरून, तेव्हा तुला कोणी अडवणार नसेल. मला विश्वास आहे आशू. मला एक करून दाखवायचंय तुझ्यासाठी. तुला मस्त आनंदात ठेवायचंय, ऐशो आरामात. आणि प्लस तुझ्या आईला जी काळजी आहे ती सुद्धा संपेल त्याने. बघा, आता तू मुद्द्यात हात घातला, मी नाही. नाही नाही, आईस्क्रीमवर कॉन्सन्ट्रेट कर, मुद्द्याला हात नाही घाल. तसंही मेल्ट व्हायला लागलाय आता. कमाल आहे. जमलं. आई हे घ्या. थँक्यू. बरं का बोलते कामात मी लागले सोय ग. हो आई, लोक काय लग्न करायचं थांबतात का? ते बी खरंच आहे ग. साड्या आलेत फॉल बिडिंगला, ब्लाऊज आहेत, म्हटलं करून घेऊया, तेवढे 4 पैसे मिळतील ना. अरे वा,
चंदन एवढं मन लावून काय वाचायला लागलंय पेपरात? हा कुठला नवीन पिक्चर कुठे लागलाय ते बघतो. पिक्चर. चला चला काम होत राहतील. आधी खाऊन घ्या. छान नाश्ता केलाय. अगं आई हे ठेव साईडला. बायाजी चंदनराव घ्या. धनराव वंदे नाही म्हणजे माझी झोप उडते, मला झोप लागत नाही खरंय ग, पण सपान पाडायचं काय थांबत नाही बाई. आई आजी आता असे स्वप्न रोज पडणार तुम्हाला. हा आता पोहे खा आणि खाऊन सांगा कसे झालेत. पण दिव्या तू स्वतः केलंस पोहे? हा स्वतःहून केलेत. मलाच आज वाटलं की काहीतरी छान करावं सगळ्यांसाठी म्हणून केलेत. दिव्या तू अशीच कामं करत राहा, मग मी पण बघते कोण तुझं कौतुक करत नाही ते. हे ग डुचके, हे असं कौतुक नाही नाही कर मला छान वाटतं. पण मला एक सांग दिव्या, आज नेमकं झालंय काय? नाही काही नाही. मला जाणवलंय माझ्या काही चुका झाल्यात आणि ते सुधारायची तयारी दाखवतीये बस. संसारातल्या चुका कळायला लागल्या ना का संसार कसा सुखाचा होतोय. पण फक्त संसारातल्या नाही, बाकी चुका सुद्धा कळायला पाहिजे. हा. काय हो आलेत की, म्हणूनच त्यासाठीच प्रयत्न करतेय. आणि म्हणून मी आशू आणि शिवासाठी पण नाश्ता केलाय. आता जाऊन देणार आहे त्यांना. अगं बाई हो का? नाही चांगलंय, म्हणजे प्रयत्न दिसतात बरं का तुझे. हा चंदन मला आता या पोरीची काळजी वाटायला लागली. हा भाईयाजी काय अगं. चंदन सांग आजीला. सांगतो तुझा त्यांना पोहे देऊन ये, भूक लागली असेल. हा हो मी आलेच. सुहासराव, फायनली जे व्हायला हवं होतं तेच झालेलं आहे. लवकरच देसाई ऑटोमोबाईल्सचे मालक सुहासराव शिर्के. नाही पण सुहासराव, लगेच खुश होऊन चालणार नाही. मागे केलेली चूक परत होता कामा नये. आशू या घरातनं तर बाहेर गेलाय, पण तो सीताईच्या मनातनं कसा उतरेल हे बघायला हवं. आणि त्यासाठी काहीतरी ठोस करायला हवंय. काय रे, एवढा कसला विचार करतोयस? किटू डार्लिंग, आयडिया. कसली आयडिया? मी तर तुला डोकं सुद्धा चालवायला सांगितलं नव्हतं. अगं ऐक तर, आयडिया फॉर आशूज रिमूव्हल. बोला. बघ, मला जे काही सुचलंय ते जर तू तसंच्या तसं सीताईच्या गळी उतरवलंस तर मग. लवकर बोलशील? ऐक, कळलं? वाव सुहास, तू एवढं भारी डोकं चालवशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. किटू डार्लिंग, ते काही असू दे, संगतीचा परिणाम आहेच की नाही. पण मला खात्री आहे आशू परत या घरात काही येत नाही. बापरे. अरे आशू, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. असं काय करतोय? एवढं काही नसेल, थोडस काहीतरी तुला खाज वगैरे येत नाही का? त्रास होत नाही नाही का? होते त्रास, मला काही नसेल झालं. ऐक ना आशू, हे बघ रक्त वगैरे येईल, काहीतरी होईल, तू डॉक्टरांना दाखवूया. काही झालं तर तुला? मला काय होत नाही. अगं मी तुझ्यासारखं स्ट्रॉंग आहे बा. तरी पण हे बघ, जे मला तर ते जरा सिरियस वाटतंय. तू जरा बघायला काही नाही सिरियस. येऊ का? आपण ते दिव्या, तू मी नाश्ता आणलाय तुझ्यासाठी. तू आणि नाश्ता? जाऊ दे ना शिवा, जे झालं ते झालं. जेव्हा मला भूक नाही, हा ब्रेकफास्ट नाही करू शकत. मला माहिती आहे माझ्याकडून खूप मोठी चूक घडली आणि ही माझ्या प्रायश्चित्ताची सुरुवात आहे. अगं दिव्या, पण ह्याची गरज नव्हती. अगं गरज आहे शिवा. मला कळली आहे माझी चूक आणि मी ती सुधारण्याचा प्रयत्न करते. मी अजून कसं दाखवून देऊ तुम्हाला? शिवा, मला नाश्ता करायची इच्छा नाहीये. ह्या जगात चूक कोणाकडून होत नाही शिवा, पण
आयुष्यभर त्या चुकीच्या ओझात नाही ना जगू शकत माणूस. मला वाईट वाटतंय, मला त्रास होतोय मी जे केलंय त्याचा. पण शिवा, मला सुधारण्याची एक संधी हवी आहे प्लीज. शिवा, मला असं वाटतंय आपण नाश्ता करूया पटकन. आशू, तिने आता एवढं आणलंय ना करून, तर तू नाश्ता करून घे ना. उशीर होतोय की नाही. आणि ठीक आहे, जाऊ दे, नाश्ता करून घे, माझ्यासाठी कर. ठीक आहे, तुझ्यासाठी. आता येईल खरी मजा. अहो, कुठे निघालात? उत्तर द्या ना, कुठे चाललाय? ती गाडी परत करायला चाललोय. जाऊ ना? मला माहितीये तुम्हाला हे सगळं चुकीचं वाटतंय, पण माझीही काही बाजू असू शकते ना, ती समजून घ्या ना. तुम्ही बघितलं नाहीत आशू कुठे राहतोय ते. गॅरेज मध्ये राहतोय तो. गॅरेज ही काही राहण्याची जागा आहे का? मग आता काय करायचं सीता? एक ऑप्शन आहे. आपला जो 2 BHK आहे ना, तो सध्या सोय म्हणून आपण त्याला देऊया. माझ्या आणि त्याच्यामधले वाद इतक्यात नाही सुटणार आहेत, पण निदान त्याला त्रास नको ना. त्याला म्हणावं, बाबा इथे राहा, मग तुला काय हवं ते कर, फक्त स्वतःला शिक्षा देऊ नकोस. पण तो ऐकणार आहे का सीता? माझं नाहीच ऐकणार तो. पण तुम्ही म्हणलात ना, तर निदान विचार तरी करेल. प्लीज आशूसाठी करा ना. ठीक आहे, मी बोलून बघतो त्याच्याशी. येऊ मी? सुहास, तुझा हा प्लॅन जर जुळून आला तर आशू कायमचा तिकडे राहील. हे सगळं फक्त आपलं होईल. हे जरा प्रोजेक्ट डिटेल्स बघून घे ना. हा, एकच मिनिट. एक्सक्यूज मी, आलोच मी. तुम्ही काय म्हणत होता? जरा प्रोजेक्ट डिटेल्स बघून घे. प्रोजेक्ट डिटेल्स एकच मिनिट. हा, आलोच, ठेवा. त्या फाईल्स मला लवकरात लवकर पाठवून द्या. ठीक आहे. आणि क्लायंट्सला मेल वेळेच्या वेळेवरती गेले पाहिजे. ओके. हां. आणि सर 2-3 वेळा वॉशरूमला जाऊन आलाय. हो. आशुतोष. येस सर. एनी प्रॉब्लेम? तुला बरं वाटत नसेल तर घरी गेलास तरी चालेल.
काही नाही, थोडं पोट बिघडलंय मे बी. खाण्यामध्ये काही कमी जास्त झालंय का? हा, काही फार असं काही विशेष नाही. मी ब्रेकफास्ट केला सकाळी आणि दॅट्स इट. हे बघ, जास्तच बरं वाटत नसेल तर डॉक्टरांकडे जा. घरच्यांना पाहिजे तर बोलवून घे. येस, चालेल सर, थँक्यू. प्लीज. येतो. हो. आई मला खरं खरं सांगा, संपदा बदलली की नाही? बदलले. मी काय केलं काय केलंय? रॉकी नाही ना भाई, आपण कोण आहे? रॉकी असताना कसं 100 वेळा यायची, 100% वेळा यायची. गप्प बसा, असं काही नाहीये. तुम्ही पण माझे मित्र आहात आणि डब्बो शिवा तर इथेच आहे ना, मग येतेच मी नेहमी. खूपच तुम्ही. बोलणं होतंय का रॉकीशी? हा, म्हणजे नाही म्हणजे होतं असं थोडं थोडं बोलणं होतं एवढं. ए अगं बाई, थोडंफार तरी होतं ना. तू स्वतःच ना नशीब समज. येता आम्ही आहे का नाही याची पण काय पडलेली नाही. अरे जाऊ दे रे भाई, प्यार प्यार होतंय. आपण कोण भाई? शिवा, काय झालं याला? जिजू काय जिजू अरे काय नाही, त्याला जरा बरं नाही वाटत आहे. आपल्याला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. मी जातो डॉक्टर. लागलं ना. चल बाई, तू लवकर. तू आवरून घे पटकन. ए ऐका, तुम्ही जरा घरी चला माझ्याबरोबर, ह्याला घेऊन जाऊया. हो. हा टिप्पर कुठे पोहोचला? भाई लवकर ये ना. हा ये, येत आहे. हा, जावई बापू, खूप त्रास होतोय का तुम्हाला? नाही, होईल, बरं होईल. काय काय कसं झालंय असं? पण नाही माहिती, आणि ह्याने काही बाहेरचं पण नाही खाल्लंय अगं. हो ना. तेव्हा काय होऊन बसलंय हे सगळं? तू इथून कसा परत जात नाहीस बघतेच मी. राजकुमार आशुतोष देसाई, तुला आता तुझ्या महालात परत जावंच लागेल. चला, माझा प्लॅन वर्क झाला. हेच हवं होतं मला. चला या. आले बघ. या ना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नाही उठू. नाही, बोला काय होतंय? अहो, त्यांच्या ना थोडं पोटात दुखतंय. म्हणजे धड उभं पण राहता येत नाही हो त्यांना. श्वास घ्या. जीभ दाखवा. थोडा मोठा करा. काय झालं काय डॉक्टर? काही नाही, फक्त फूड पॉइझनिंग झाले. अरे देवा, पॉइझन बिझन हे कोणी दिलं आणि कसं झालं हे सगळं? तसं नाही, म्हणजे खाण्यापिण्यात काहीतरी वेगळं खाल्लंय त्याने, फूड पॉइझनिंग झालं असं म्हणतात ते. मी औषध लिहून देतो, ते द्या आणि त्यांना भरपूर आराम घेऊ द्या. हां, या गोळ्या घेऊन या. चला मी येतो. टेक केअर. थँक्यू डॉक्टर. येस. वाटेल बरं वाटेल. हा, शिवा जिजू बरे आहेत ना? ते आता डॉक्टर येऊन गेले, वाटेल बरं. शिवा, ते भाऊ गॅरेजवर आले. भाऊ भाऊ आलेत. मी येते, थांबा. ऐक शिवा, तू भाऊंना प्लीज सांगू नकोस, मला बरं नाहीये.
हे डंबो असं खोटं कसं? नाही बघ संपदा, ते ऑलरेडी माझी एवढी काळजी करतात. त्यांना जर कळलं मला बरं नाही आहे तर ते पॅनिक होतील. प्लीज नका सांगू त्यांना. ठीक आहे, तू आराम कर. हां, मी येते. चल. चल.